हॅलो फ्रेंड्स, आपण काल बघितलं की द कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज ऑफ एफ ऑफ एक्स आपण बघितलं. ओके, तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज ऑफ एफ ऑफ एक्स काय होतं, तर या ठिकाणी दिलेलं होतं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन एन रनिंग फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी सी एन ई रेस टू आय एन पाय एक्स बाय पी. आणि सी एन काय होतं, तर या ठिकाणी सी एन इज इक्वल टू काय होता 1/2p इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी एफ ऑफ एक्स इंटू ई रेस टू मायनस आय एन पाय एक्स बाय पी. ओके, विथ रिस्पेक्ट टू डी एस. ओके, आपण काल एक नोट बघितली होती की नोट्स या ठिकाणी काय होते बघा, की ज्यावेळेस एखादं फंक्शन इव्हन असेल तर त्या फंक्शनचा एक्सपोनेन्शियल कॉम्प्लेक्स फॉर्म किंवा कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म कशा शोधायचा आणि त्या ठिकाणी काय दिलं होतं बघा आपल्याला, आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा. या ठिकाणी आपल्याला मिळालं होतं की द कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ इव्हन फंक्शन एफ इज गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू f of x is equal to summation from n from minus infinity to infinity cn e raised to y m pi by p. आणि cn आपल्याला काय दिलं होतं, cn is equal to 1/p इंटिग्रेशन 0 to p f of x into cos n pi x by p with respect to ds. ओके, आता आपण आज बघणार आहोत की व्हॉट इज व्हेन फंक्शन इज ऑड फंक्शन. ओके, म्हणजे एखादं फंक्शन तुम्हाला ऑड दिलेलं असेल तर ऑड फंक्शनचं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज कसं शोधायचं तर या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो. ओके, सो लेट एफ ऑफ एक्स बी अ ऑड फंक्शन. देन आता बघा, एखादं फंक्शन ऑड असेल आणि एखादं फंक्शन इव्हन असेल तर त्यांचा प्रोडक्ट नेहमी काय असतो तर ऑड असतो. So therefore we can say that f of x into cos of n pi x into cos n pi x by p is an odd function. कारण f काय दिलं आपल्याला ऑड फंक्शन दिलेलं आहे आणि cos कसं आहे इव्हन फंक्शन आहे. तर इव्हन आणि ऑड यांचा प्रोडक्ट नेहमी काय असतो तर प्रोडक्ट कसा असतो तर नेहमी ऑड फंक्शन असतो. आणि f of x into sin n pi x by p is an even function because ही दोन ऑड फंक्शनचा प्रोडक्ट नेहमी काय असतो इव्हन असतो. म्हणून साइन f of x into sin n pi x is an sin of n pi x by p is an even function. ओके, मग आता इव्हन फंक्शन असेल तर आता जर फंक्शन ऑड असेल तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी काय असेल तर या ठिकाणी काय असेल आपला 0 असेल. therefore so as f of x into cos n pi x by p is an odd function, therefore we can say that the integration from minus p to p f of x into cos n pi x by p with respect to dx is an odd function. ओके, तर या ठिकाणी ते फंक्शन कसं असं पाहिजे ऑड फंक्शन या ठिकाणी असेल. आणि एफ ऑफ एक्स इंटू साइन एन पाय एक्स बाय पी हे फंक्शन कसं दिलं आपल्याला या ठिकाणी इव्हन फंक्शन. मग इव्हन फंक्शन असल्यामुळे तर त्यात इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी तर या ठिकाणी काय असेल तर इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी एफ ऑफ एक्स इंटू साइन एन पाय एक्स बाय पी विथ रिस्पेक्ट टू डी एस काय असेल तर 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to p f of x into sin n pi x by p with respect to ds. ओके, सो therefore बाय इक्वेशन 1 आपल्याला इक्वेशन 1 नुसार आपल्याला या ठिकाणी काय मिळेल तर बघा. सो बाय इक्वेशन 1 बघा व्हॉट इज इक्वेशन 1 काय दिलं आपल्याला या ठिकाणी बघा. तर आपलं इक्वेशन 1 काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज इक्वेशन 1 बघा, या ठिकाणी इक्वेशन 1 काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी बघा दिस इज इक्वेशन 1. तर या ठिकाणी जी याची किंमत आहे हा जो एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन पाय एक्स इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू याची किंमत काय आली 0. फक्त जी टर्म मिळेल फक्त आपल्याला ओनली जी टर्म उरेल ती म्हणजे फक्त आपली काय असेल ही टर्म असेल. ओके, तर या इक्वेशन 1 वरून आपल्याला काय मिळतं बघा. आता इक्वेशन 1 म्हणून आपल्याला काय मिळेल आता बघा. इक्वेशन 1 वी गेट इक्वेशन 1. आता बघा या ठिकाणी ह्या इंटिग्रेशनची किंमत काय आली 0 आली आणि या इंटिग्रेशनची किंमत काय दिसेल तर सो इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पी टू पी एफ ऑफ एक्स इंटू कॉस एन पाय बाय पी डी एक्स याची किंमत काय मिळाली आपल्याला 0 आली. आणि इंटिग्रेशन फ्रॉम पी टू पी एफ ऑफ एक्स इंटू साइन एम पाय बाय पी डी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्सची इंटिग्रेशन काय आलं तर 2 टाइम्स
इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पी एफ ऑफ एक्स टू साईन एन पाय एक्स बाय पी विथ रिस्पेक्ट टू डी एस. ओके, तर या ठिकाणी इक्वेशनवरून आपल्याला काय मिळेल की बघा, इक्वेशनवरून काय मिळेल या ठिकाणी बघा. तर आपण जर ते इंटिग्रेशन सेपरेट केलं तर आपल्याला या इक्वेशनवरून हे मिळतं. पण याची किंमत काय दिलेली आहे बघा. पण याची किंमत काय आली आपल्याला इथे 0 आली. मग 0 आल्यामुळे फक्त काय, मग फक्त आपली ही जी टर्म आहे ही टर्म उरलेली आहे. ओके, मग उरल्याच्या त्यानंतर त्याची इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर बघा आता याची इंटिग्रेशन काय आलेलं आहे या ठिकाणी हे आलेलं आहे. मग ही किंमत या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा. इथे इंटिग्रेशन इज इक्वल टू -i/2p इंटू 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पी एफ ऑफ एक्स इंटू साईन एन पाय एक्स बाय पी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. या ठिकाणी 2 कॅन्सल होईल. मग 2 कॅन्सल झाल्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं. CN इज इक्वल टू -i/p इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पी एफ ऑफ एक्स इंटू साईन एन पाय एक्स बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एस. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं बघा काय मिळालं बघा. CN इज इक्वल टू -i/p इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पी एफ ऑफ एक्स इंटू साईन एन पाय एक्स बाय पी विथ रिस्पेक्ट टू डी एस. ओके, therefore you can say that की एखादं फंक्शन ऑड असेल तर त्या ऑड फंक्शनचा एक्सपोनेन्शियल आणि कॉम्प्लेक्स फॉर्म कसा शोधायचा. तर या ठिकाणी काय टेक्निक दिलेले आहे तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला मिळतो. तो फॉर्म्युला काय लक्षात घ्या. therefore the complex and exponential form of odd function f of x is given by f of x is equal to what is f of x is equal to what दिलं काय आपला f of x is equal to summation from minus n raised from minus infinity to infinity cn raised to I n pi x by p. What is cn? So cn is equal to -i/p integration from 0 to p f of x into sin n pi x by p with respect to dx. ओके, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असं एक ऑड फंक्शन असेल तर ऑड फंक्शन यूज कसा करायचा या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट नोट. आता बघा नेक्स्ट आपल्याला आपण बघितलं की एक कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज काय दिलं काय 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 आपल्याला आलेला होता की f of x इज इक्वल टू समेशन फ्रॉम n फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी CN रेज टू I m pi x बाय p. आणि CN काय होता 1/2p इंटिग्रेशन फ्रॉम -p टू p f of x इंटू e रेज टू -I n pi x बाय p विथ रिस्पेक्ट टू ds. ओके, आता बघा जर आपण या ठिकाणी CN ची किंमत ही घेतली, जर आपण CN ची किंमत काय घेतली जर आपण CN इज इक्वल टू AM + IBN/2 घेतला तर आपल्याला या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म या ठिकाणी आपल्याला वेगळ्या स्वरूपामध्ये मिळतो. तो असा मिळतो की बघा बरं की जर CN इज इक्वल टू AM + IBN/2 असेल सो वी गेट द न्यू कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज ऑफ f of x and it is given by f of x is equal to summation n running from -infinity to infinity CN e raised to -I n pi x by p. आणि CN काय मिळालं या ठिकाणी तर 1/2p इंटिग्रेशन फ्रॉम -p टू p f of x इंटू e raised to I n pi x by p विथ रिस्पेक्ट टू ds. ओके, फक्त या ठिकाणी जर आपण बघा पहिल्या फॉर्ममध्ये काय घेतलं CN इज इक्वल टू काय घेतला AN - IBN/2. या ठिकाणी जर CN आपण काय घेतला AM + IBN/2 असेल तर या ठिकाणी फक्त आपला एक्सपोनेन्शियलची पॉवर आहे. एक्सपोनेन्शियलची टर्म आहे त्यामध्ये फक्त त्याच्या साईनचा चेंज होतो. म्हणजे प्लसचं मायनससुद्धा मायनसचं काय होतं प्लस होतं. ओके, ठीक. दिस इज अ न्यू फॉर्म ऑफ दिस इज अनादर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज ऑफ f of x इन द गिवन इंटरवल. ओके, सो या ठिकाणी आपण या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फॉर्म शिकलो. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणून आपल्याला एक्झाम्पल शोधायचं आहे बघा, सॉल्व करायचं आहे. So first example. So what is first example? So find the complex and exponential form of Fourier series of f of x. What is f of x? So first example here, find the complex and exponential form of Fourier series of f of x. And what is f of x is equal to e to -x and over the interval -π to π1. फंक्शन काय दिलं आहे या ठिकाणी आपल्याला f of x इक्वल टू e to -x आणि ओव्हर द इंटरवल -π to π. ओके, आता बघा अगोदर काय फंक्शन आपलं 3 फॉर्म आहे. एक जनरल फॉर्म, दुसरा एखादं फंक्शन ऑड असेल आणि तिसरं म्हणजे एखादं फंक्शन इव्हन असेल तर त्या फंक्शनचा कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा शोधायचा. आता बघा या ठिकाणी f of x जर बघितलं e to -x, तर e to -x फंक्शन जे नायदर
इवन अँड नॉर ऑड, म्हणजे फंक्शन इवनसुद्धा नाही आणि ऑडसुद्धा नाही. म्हणून आपण त्या इवन आणि ऑड फंक्शनसाठी असले जे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म जे आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी मग जनरल ठिकाणी बघणार आहोत की जनरल कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. So start with the solve example here. The complex and exponential form of a Fourier series. The complex and exponential form of Fourier series of f of x is given by summation. F of x is equal to, what is f of x here? So f of x is equal to form use केला. f of x is equal to summation n running from minus infinity to infinity to cn e raised to i m pi s by p. आता इथे p ची किंमत काय दिलेली आहे? पाय. म्हणून मी p म्हणजे काय टाकला की पायची किंमत काय टाकली, म्हणून आपल्याला काय मिळतं की समेशन n running from minus infinity to infinity to cn e raised to i n x से द गिवन इक्वेशन 1. ओके, आता बघा हे जनरलचं. आता बघा व्हॉट इज cn. तर या ठिकाणी cn मी काय वापरलेलं आहे, तर या ठिकाणी cn बघा या ठिकाणी cn काय वापरलेला बघा. cn काय दिलेला आपल्या ठिकाणी, दिस इज cn. ओके, त्या ठिकाणी मी cn हा वापरला. cn इज इक्वल टू 1/2p 1/2 पाय. ओके, डीपीची किंमत काय पाय, म्हणून पाय p ऐवजी मी त्या ठिकाणी पाय टाकला. सो cn इज इक्वल टू 1/2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पाय टू पाय f of x इंटू e raised to i n x विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, म्हणजे या ठिकाणी p ची किंमत पाय असल्यामुळे या ठिकाणी पाय या ठिकाणी काय झाला, कॅन्सल झाला. मग कॅन्सल झाल्यानंतर बघा इथं मी cn काय वापरलं, कारण दिलेलं फंक्शन जे आहे ते काय नायदर इवन नॉर ऑड, म्हणजे इवन फंक्शन इवनसुद्धा नाही आणि ऑडसुद्धा नाही. म्हणजे काय मग सो वी यूज द जनरल व्हॅल्यू ऑफ cn. ओके, आपण इक्वेशन कसं कॅल्क्युलेट केला आपण बघितलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज f of x. f of x इज इक्वल टू e raised to minus x. तर f of x ची किंमत टाकल्यानंतर त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपलं बघा काय मिळलं बघा. सो इज इक्वल टू 1/2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पाय टू पाय e raised to minus x इंटू e raised to minus i n x dx. आता ठिकाणी कॉमन टर्म ठिकाणी कंबाईन करायचे बाय कॉमन टर्म कंबाईन केल्यानंतर आपलं काय मिळतं 1/2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पाय टू पाय e raised to minus 1 प्लस आय. या ठिकाणी 1 प्लस आय आपल्याला मिळतं. ओके, e raised to minus 1 प्लस आय एन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, आता या एक्सपोनेंटचं इंटिग्रेशन शोधायचं. इंटिग्रेशन शोधल्यानंतर ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचं. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते बघा. सो 1/2 पाय. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ मायनस e raised to i m प्लस एक्स. व्हॉट इज इंटिग्रेशन बघा, याचं इंटिग्रेशन काय आलं, तर आपल्याला या एक्सपोनेंटचं इंटिग्रेशन काय मिळतं, तर व्हॉट इज आपल्याला कोणत्या फंक्शन इंटिग्रेशन फाईंड करायचं, तर त्या ठिकाणी e raised to minus 1 प्लस आय एन इंटू एक्स. ओके, तर याचं इंटिग्रेशन काय आलं, दिस इज द इंटिग्रेशन ऑफ दॅट गिवन फंक्शन. ओके, तर या फंक्शन इंटिग्रेशन आपल्याला मिळालं आहे. तो इंटिग्रेशन काय आलं बघा बरं. बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी इंटिग्रेशन काय आलं बघा. सो 1/2 पाय. तो इंटिग्रेशन ऑफ दॅट गिवन एक्सपोनेंशियल फंक्शन इज e raised to minus 1 प्लस आय एन एक्स अपॉन मायनस 1 प्लस आय एन आणि इंटिग्रेशन फ्रॉम विथ लोअर लिमिट मायनस आय आणि अप्पर लिमिट आय. तर बघा याच्यात आपल्या इंटिग्रेशन फॉर्म्युला माहिती आहे बघा. इंटिग्रेशन फॉर्म्युला काय दिला आहे, इंटिग्रेशन e raised to x विथ रिस्पेक्ट टू dx. बघा इंटिग्रेशन e raised to ax विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू काय येतं बघा बरं, e raised to ax अपॉन ए. ओके, त्या ठिकाणी आपल्याला ह्या फॉर्म्युला वापरायचं आहे की आपल्याला माहिती की इंटिग्रेशन e raised to ax विथ रिस्पेक्ट टू dx काय होतं, इज इक्वल टू e raised to ax अपॉन कोफिशियंट ऑफ एक्स दिस ए. ओके, त्या ठिकाणी आपण म्हणून ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, सो 1/2 पाय इंटू 1/2 पाय इंटू e raised to minus 1 प्लस आय एन एक्स अपॉन मायनस 1 प्लस आय एन आणि ठिकाणी लोअर लिमिट काय आहे पाय मायनस पाय आणि अप्पर लिमिट काय आहे ठिकाणी पाय. ओके, आता या ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही किंमत या ठिकाणी मिळत असते. दिस वी गेट द व्हॅल्यू बाय पुटिंग द अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट. ओके, दिस इज इम्पॉर्टंट हिअर. आता बघा पुढे आता इकडे घातांकाचे इंटरसेस जो आहे
घातांक एक मी सेपरेट केल्यानंतर आपल्याला ही तिथं मिळेल बघावा. तर सेपरेट केल्यानंतर काय मिळतं बघा, e⁻² इंटू ब्रॅकेट e⁻⁻ e⁻⁻i n मायनस e⁻ इंटू e⁻im अपॉन मायनस 1 + in. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. ओके, आता बघा बट व्हॉट इज e⁻n⁻. तर बघा या ठिकाणी e⁻n⁻ ची किंमत काय मिळते बघा, लक्षात या ठिकाणी बघा या ठिकाणी e⁻ ची किंमत काय दिली आपला, e⁻ इक्वल टू cos θ प्लस i sin θ. आणि त्याची बघा इथं थिटाची किंमत काय टाकायची अगोदर im पाय, इथे थिटाची किंमत काय टाकली m पाय टाका. बघा थिटाची किंमत काय टाका m पाय टाकल्यानंतर काय मग काय मिळेल e⁻im इक्वल टू cos n प्लस i sin n आणि i आणि sin n ने मी काय असतो ऑलवेज 0 आणि cos n काय असतो -1/n. तर e⁻in इक्वल टू -1/n. त्याचप्रमाणे काय मिळेल e⁻im इक्वल टू -1/n. ओके, सो देअरफॉर वी गेट बाय सिम्प्लिफाईंग. तिकडे आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपलं काय मिळेल की बघा इथं तो आपण cn इज इक्वल टू त्यानंतर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर बघा आपलं काय मिळतं. तो cn इज इक्वल टू काय मिळतं मायनस इंटू -1/n अपॉन 2π 1 + in इन ब्रॅकेट e⁻π मायनस e⁻π. ओके, आधी जर साईन दे ही टर्म जी आता पुन्हा याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपण काय मिळेल सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर पुन्हा आपण बघा काय म्हणतं बघा की या ठिकाणी -1/n अपॉन बघा या ठिकाणी 2 या ठिकाणी बघा. ओके, आणि हा जो 2 मी त्याला सिम्प्लिफिकेशन केला काय मिळतं बघा -1/n अपॉन 1 + in पाय आणि e⁻π मायनस e⁻π अपॉन 2. ओके, आणि बघा आता बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की साइन हायपरबोलिक फंक्शन. बघा तो साइन हायपरबोलिक फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे साइन हायपरबोलिक x इज इक्वल टू e⁻x मायनस e⁻x अपॉन 2. जर या ठिकाणी आपण याची किंमत जर पाय ठेवली तर आपल्याला काय मिळेल तो e⁻π. जर याची किंमत काय मिळते बघा जर आपण या ठिकाणी याची किंमत जर पाय ठेवली तर आपल्याला काय मिळेल e⁻π मायनस e⁻π अपॉन 2 इज इक्वल टू. तर आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी साइन हायपरबोलिक पाय. ओके, सो देअरफॉर वी कॅन से दॅट द व्हॅल्यू ऑफ cn इज गिवन बाय the value of cn is given by cn is equal to -1/n into 1 + i n pi into sin hyperbolic function pi. आणि यांची किंमत काय घ्यायची 0 1 2 3. ओके, तर ही जी किंमत आपल्याला cn आपल्याला मिळालेली आहे आणि ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर तिकडे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा बरं. सो बाय इक्वेशन 1 वी गेट दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. ओके, आपलं इक्वेशन काय होतं 1 होतं काय होतं इकडे बघा आपलं इक्वेशन 1 काय होतं की नाही बघा तो cn इज इक्वल टू दिस इज आवर इक्वेशन. ओके, सॉरी तर एक आपलं इक्वेशन 1 होतं f(x) इक्वल टू समेशन n⁻∞ cn e⁻in. त्याच्याकडे cn ची किंमत आपल्याला मिळालेली ती किंमत या इक्वेशनमध्ये पुट करायची. त्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा बरं. सो वी गेट द व्हॅल्यू f(x) इज इक्वल टू so f(x) is equal to summation n⁻∞ in bracket square bracket -1/n upon 1 + in into pi into sin hyperbolic function pi in into e⁻in(x). Okay, therefore which is a complex and exponential form. Therefore, so which is a complex and exponential form of Fourier series of function f(x) is equal to x e⁻x in the interval -π to π. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल बघा बरं या ठिकाणी आपलं काय दिलेलं आहे आता बघा. दुसरे एक्झाम्पल आहे फाइंड द कॉम्प्लेक्स अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फोरियर सिरीज ऑफ फंक्शन f(x). आणि f(x) काय दिलेलं आपल्याला f(x) इज इक्वल टू वी टेक -1. आता बघा इथे जे फंक्शन काय आहे इट इज अ पीस वाईज फंक्शन. ओके, so this is the cn
ओके. तर बघा इथे आता बघा या इंटरवलमध्ये काय होती, दिस इज इंटरवल. या इंटरवलमध्ये एफ ऑफ एक्सची किंमत काय होती, -1 होती म्हणून आपण काय घेतली, -1 घेतली. आणि इंटरवल 0 to पायमध्ये जर याची किंमत इंटरवल 0 to पायमध्ये असेल तर त्या फंक्शनची किंमत काय होती, याची काय घ्यायची, 1 घ्यायची. म्हणून मी ठिकाणी -π to π इंटरवल समजची किंमत काय घेतली, -1 घेतली. आणि 0 to π इंटरवलमध्ये काय घेतली, त्याची किंमत काय घेतली, 1 घेतली. ओके. आणि याला आता याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 1/2π इन कर्ली ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट आता मायनस एनचं इंटिग्रेशन काय होतं, मायनस इंटिग्रेशन -nx इंटिग्रेशन काय होतं, तर मायनस इंटू मायनस -in अपॉन मायनस in विथ टेकिंग अप्पर लोअर लिमिट -π अँड अप्पर लिमिट 0. ओके. आणि बघा इथं सॉल्व्ह करायचं. ओके. सॉल्व्ह केल्यानंतर आपलं काय मिळेल, प्लस -in आता याचं इंटिग्रेशन काय आलं, तर याचं इंटिग्रेशन हे आलं बघा. आणि हे जे फंक्शन आहे त्या फंक्शन इंटिग्रेशन या ठिकाणी हे आलेलं आहे. ओके. सो -inx इंटिग्रेशन काय आलं, तर -inx अपॉन -in विथ लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट π. ओके. या ठिकाणी आपण आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचं त्या सॉल्व्ह केलं इंटिग्रेशन शोधल्यामुळे. तर आपल्याला काय मिळेल बघा. आता बघा इथं या ठिकाणी या इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट बघा काय दिलेलं आपल्या इंटिग्रेशन अप्पर लिमिट बघा. बघा हा मायनस होता तुमचा आणि हा मायनस कायला कॅन्सल झाल्यामुळे दिस टर्म बिकम्स अ पॉझिटिव्ह. ओके. सो देअरफॉर e⁻0 -in π अपॉन in प्लस e⁻in π e⁻0 अपॉन -in. ओके. आता बघा आता e⁻0 नेहमी काय असतो, 1 असतो. आणि e⁻in π आपण मागे बघितलं e⁻in π काय असतो, -1/n. म्हणून काय मिळालं, 1/2π इन स्क्वेअर ब्रॅकेट इन ओपन ब्रॅकेट 1 मायनस So 1/2π in square bracket 1 -2n upon in plus 1 -i⁻n upon in. ओके. आता बघा आता दोघांचा डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे आपण काय करू शकतो, न्यूमरेटरची बेरीज आणि सबट्रॅक्शन करू शकतो. सो आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, आफ्टर सिम्प्लिफिकेशन 1/2π. आता बघा हा जो -1 काय आला 2 झाला. आणि -1/n -1/2 we get -2 टाइम्स -1/n अपॉन in. ओके. आता या ठिकाणी 2 कॉमन काढायचा. ज्या टर्म या ठिकाणी 2 कॉमन काढल्यानंतर this is a Cn. So Cn is equal to 1 upon in π in bracket 1 -1/n and value start from 0, 1 to up to infinity. Okay, this is important here. Okay. आता बघा, so by equation 1 and 2, so therefore by equation 1 and 2 we get the complex and exponential form of Fourier series of the given function is given by. त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्या इथे मिळतो. बघा फंक्शन काय दिलं आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे, एक्स. आणि कोणत्या इंटरवलमध्ये -π to π. आता बघा आता जर एक तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ते फंक्शन आपलं जे फंक्शन काय इव्हन की ऑड आहे, तर ऑब्विसली फंक्शन कसं दिलं आपल्याला, ऑड फंक्शन दिलेलं आहे. आणि आपण वरती केसेस बघितलेले आहे की जेव्हा एखादं फंक्शन ऑड असेल किंवा इव्हन असेल तर त्या फंक्शनचा कॉम्प्लेक्स आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ फुरियर कसा घ्यायचा किंवा कोणता घ्यायचा आहे आपल्याला माहीत आहे. ओके. म्हणून हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इज एक्स विच इज द ऑड फंक्शन इन द गिवन इंटरवल -π to π ओपन इंटरवल. मोर ओव्हर इट इज द ओपन इंटरवल. ओके.